काय आलं? अरे बोलत का नाहीस तू माझ्या संगत? ये इकडे. सनिधा, त्याला नाही यायचं तुमच्या जवळ. तू सांगायचं नाही मध्ये मध्ये सांगायचं नाही. हा लावून काय नाकाले गोदाका, बघा की सनिधा, युवराजला बोलायचं नाही तरी बळजबरी करायला. गोदाका गोदाका हे बघ की माझं पोरग मला ओळख दाखवत नाही बघ. गोदाका पडवलंय कोणतरी आला. हे युवराज, हा कोणी पडवलंय तुला? सांग की. या चंदी ना? हा तुझ्या मम्मी ना? हे बघ घाबरायचं नाही तू. मला सांग, गुळी घालतो का नाही बाप? तू सांग नुसतं. सूरज, तू जरा शांत बस. युवराज, तू जावर. चंदे, त्याला घेऊन जा. चल चल. सूरज, अरे बोल की माझ्या संगत. सूरज, तू पण माझ्या विरोधात आहेस गोदाक्का. माझ्या पोराला लांब किरच माझ्यापासून. सूरज, अरे डोसकं ठिकाणावर आहे काय तुझं? तू आधी शुद्धीवर ये बोलायला, आणि मग कळेल तुला कसं बोलायचं, काय बोलायचं ते. मी बाद आहे गोदाक्का. हा मला काही कळत नाही आणि मी वाया गेलो. तुम्ही म्हण आता, म्हण की. राणा, तू तरी समजव बाबा ह्याला. काय गरज नाही. मला चांगलं कळलंय काही कामाचं नाही आयुष्यात मी, आणि मी पूर्ण वाया गेलोय. सूरज, मर्दा असं काय करायलंय? कोण म्हणलं तू वाया गेलास म्हणून? माझं पोरग माझ्या संगत बोलत नाही राहण्याचा. काय उपयोग आहे सांग? वहिनी तुम्ही सांगा, काय उपयोग आहे? सूरज भाऊजी, मला काय वाटतंय, तुम्ही युवराजला ना थोडा वेळ दिला पाहिजे. अहो तो आत्ताच तर आलाय आपल्या घरी, लगेच कशी ओळख होईल त्याची? थोडे दिवस जाऊ देत. बाप्पा संगत ओळख करायला लागते का हो? हा बोलायला ना मनात असावं लागतं सगळं वहिनी. त्याच्या मनात काहीच नाही. डाव साधलाय नंदिता, डाव साधलाय. नाही सूरज भाऊजी, सगळं नीट होईल, तुम्ही काही काळजी करू नका. काय काळजी करू वहिनी? त्याची काळजी करायची तेव्हाच बोलत नाही माझ्या संगत. थँक्यू काका, तू दिलेल्या फटाक्यांनी आम्ही पोलीस स्टेशनवर दिवाळी साजरी केली. उद्या काय तुला माहितीये? काय बी असं ना, मला काय फरक पडते? असं नाही, उद्या भाऊबीज आहे. मग मी युवराज दादाला ओवाळणार आणि मग तू माझा भाऊ बनणार. मग मी त्याला नीट समजावीन. असंच कर काय? समजून सांग त्याला. फक्त तू तर सेंड नको मारू. मंजूर? मंजूर. बरं चला, आता आधी जेवून घ्या, मी जेवण वाढते. चल चला संधी जेवायला. चल उठ बाळ. चंदे, युवराजला घेऊन ये जेवायला. शब्बो
शब्बो, हाँ अरे मैंने इसमें 100 के 2 नोट रखा था, देखी क्या तू? हाँ, तो बाजार क्यों में उसका? क्या? अरे शब्बो, तू पागल हो गई क्या? पहले मुझे पूछना तो। अभी कल भाऊ बीज है, बहना मुझे ओवाळने आएगी, मैं क्या करूं? बहिणा म्हणजे त्या अंजली भाभीच ना? हाँ, हा, मग त्यांना काय कमी? त्या तर मुलकाच्या अमीर आहेत. 1 साल भाऊ बीज नाही गई तो क्या फरक? शब्बो, 100-200 का नाही आहे. अंजली वहिनी जेव्हापासून गावात आल्या तेव्हापासून माझी भाऊबीज आणि राखी कधी चुकलेली नाही. आपण त्यांचं नोकर माणसं आहेत. उलट त्यांनी आपल्याला द्यायला पाहिजे. आपण का द्यायचं? द्याय घ्यायचा मॅटर नाही आमच्यात शब्बो. म्हणून तर आज तक आप वहीच है. आगे जाने का कुछ इरादाच नहीं है आपका. तू छोड़, तेरे समझ में ही कुछ नहीं आएगा. राणा और अंजलि क्या है ये अभी तक तुझे मालूम ही नहीं. कल देख, फिर तुझे समझ में आएगा. राणा और अंजलि लाखात एक आहेत, लाखात एक. आई माझी सगळी तयारी झाली, पटकन आवर की. हो ग बाई, झाली माझी पण रांगोळी काढ. आरतीचं ताट आणते. आणलंय आरतीचं ताट. ह्या पोरीला लई घाई बाई. पर काय ग लक्ष्मी, तुझी भाऊबीजेची समधी तयारी झाली, पर भाऊ कुठं आहे तुझा? युवराज दादा, पटकन ये खालती. या. ते बघ, बरकत चाचू पण आला. मग यायलाच पाहिजे की, आज भाऊबीज आहे. आधी कोण? अगं पहिला मान तुझा, तू ववाळून घे. युवराज बस. बस. आई घ्या आरतीचं. नीट घे. आता आधी कुंकू लाव. अंघोळ केलेस ना? ए थांब थांब, बस बस. लक्ष्मी नीट ओवाळ. हळू. हा, आता फुलं टाकायची थोडीशी. आता ओवाळ. आता हा पेढा घे. भरव. ओवाळणी. ए, घरातल्या लहान मुलांना नसते ओवाळणी. मी लहान कुठं राहिले, मी मोठी झाले आता. आधी लाडू होता, आता ही आली. युवराज, पैसे कुठून आले तुझ्याकडे? ते मम्मीनी खर्चाला दिलते, त्यानं माझ्याकडनं मागून घेतलं. मला खर्चाला दिलेत, माझ्या पैशात असू दे. दर. नाही नाही, नको पैसे नको. घरातल्या घरात कशाला पैसे? गिफ्ट असतं तर वेगळी गोष्ट. अंजली असू दे अगं, घेऊ दे की तिला, मान आहे तिचा. देऊ घे बाळ. बरं ठीक आहे, पण युवराज परत पैसे मागायचे नाहीत. हा, तुला काही लागलं तरी आमच्याकडे माग, आम्ही देऊ सगळं. चंदाताई, तुम्ही त्याला पैसे देऊ नका. हा, या भाऊजी. होय.
गिफ्ट. अरे वा, थँक्यू. तू कशी काय घेतली आता ओवाळणी? बरकत चाचू पण घरातलाच आहे ना व? अगं ते मोठे आहेत, चालतं. अरे वा, आला. हे काय भवानी मिळाली वाटतं अंजली बाईसने. मला पण. हे तर तुला. कशाला? तुला कोणी ओवाळलं तर ओवाळणी टाकायला नको. अगं पण मला कोण ओवाळणार पोलीस स्टेशन मध्ये? तरी पण असू दे, माझ्याकडनं बघ. हा पण कशाला? तुम्हाला उद्या फिरायला घेऊन जाणार आहेस म्हणून. हे कवा ठरलं? मी ठरवलं. अगं अगं हे बघ, मला सुट्टी नाही, लई काम आहेत लक्ष्मी. ते काही मला माहित नाही बघ. उद्या तू सुट्टी घ्यायची म्हणजे घ्यायची. अगं बाई, त्याला आधी कामावर तर जाऊ दे. ये इकडं. राणा, अरे जरा मळ्याकर चक्कर मार की. गहू लावलाय तू बघ तरी. अरे मर्दा, आता कशाबद्दल सुट्टी घेऊ तूच सांग. अरे मिळायला तर पाहिजे. ते तुझं तू बघ. मळ्यात यायचं म्हणजे यायचं. अरे पण हा, राणाला सुट्टी घ्यायची बघ. आता कळलं का राणा आणि अंजली बहिणी का बाहेर आहेत ते? ए, भारी काय त्यात? अरे घरात आहेस की तू? अरे तेच सांगत होतो मी तिला. बरं चला, आता मला निघायला पाहिजे, उशीर व्हायला नको. हा, चला येतो ग धक्का. हा ये. राणादा, ते सुट्टीचं तेवढं ध्यानात ठेवायचा. ठेवतो दे ना. बरं तर जातो. जातो नाही, येतो म्हणायचं. येतो. तर टाटा. आता साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा. दिवाळी दसरा. काय झालं रुपाली? बघा की बुवा, दिवाळी पण अशीच गेली आणि भाऊबीज पण अशीच जाणार. माहेरी असते तर भावाला ओवाळून तरी आले असते. करायचंच. बहिणीची माया वेगळीच असते. तू एक काम करतेस का? साहेबांना विचारून बघतेस का? साहेब, त्यांना म्हणा आज एक दिवस हापडे द्या. हो ठीक आहे. हा चालेल. सर, आत येऊ का? या, बोला. सर, मला काय? मला आज सुट्टी पाहिजे होती. मोरे जगताप, मी आत्ताच माझी बीपीची गोळी घेतली. प्लीज मला आता परत घ्यायला लावू नका. सर, आज भाऊबीज आहे ना. अहो मग संध्याकाळी घरी गेल्यावर ओवाळा ना. सर, भाऊ माझा माहेरी असतो. माहेरी जाऊन यायचं म्हटलं तर सुट्टी पाहिजे ना. नाही, सुट्टी नाही. पण सर, भाऊबीज. तुमची भाऊबीज जर व्हायची असेल तर तुमचा भाऊ चालून येईल इथपर्यंत. पण सर, तो एवढ्या लांब कसा येणार? हाफ डे. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? जा बरं तुम्ही. आता परत मला बीपीची गोळी घ्यायला लावू नका. जा तुम्ही. काय झालं? मिळाली सुट्टी? नाही. जाऊ दे, तू काय फार विचार करू नको.
भावाला फोन कर आणि भाऊबीजेच्या शुभेच्छा देऊन टाक. नमस्कार बुवा. काय आज उशीर का झाला? अहो काय ते घरात दिवाळी आहे म्हणून जरा उशीर झाला. कसं नरड्याखाली जात आहे र तुझ्या? असं तू असाच हस, पण बहिणीवर काय कंडिशन आली आहे त्याचा विचार बी करू नगस. अगं काय झालं अक्का? खाऊन पिऊन चांगली धडधाकड दिसायलीस की तू. काय दुखत खुपत नाही ना व? आगीत होरपळतीये मी. आग लागली आहे आग. अगं दगडाच्या काळजाची तू. तुझं काहीच कसं काय वरपायला लागलंय? ये घे फराळ खा. अरे माझी नंदुडी तिथं जेलात हाय आणि फराळ कसा खाऊ? ये कण बी माझ्या नरड्याखाली जायचा नाही बघ. ए अक्का, तुझ्या पोरीनं नको ते दिवं लावलंय. आपल्या कर्मानं जेलात गेली आहे ती. अगं कर्माचं फळ मिळतच असतं अक्का. मग या नेमानं तू जेलात नाही फासावर जायला हवा होतास. गेलास काय? अगं मी संन्याशी माणूस आहे. मी काय बी केलं तरी ते पाप बीप काही लागत नसतंय बघ मला. अरे मग तुझं हे संन्यासाचं पुण्य खर्ची घालून माझ्या नंदुडीला जेलातून बाहेर काढ की. आता काय होणार नाही अक्का. शिक्षा झाली म्हणजे भोगायला लागणार. अगं केस चालू होती तेव्हा जर सांगितलं असतंस ना तर काय तर केलं असतं बघ मी. केलं असतं मी. तेव्हा तू जंगलात दरोडे घालत फिरत होतास. कसं कळवणार? अक्का दरोडा नाही म्हणायचं. स्मगलिंग नाही इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणायचं. जे असेल ते, पण आम्हाला त्याचा काय फायदा? अगं मी माझ्या फायद्यासाठी करत होतो. तुझं काय मधीच? अरे तुझी धाकटी बहीण मी. भाऊबीज म्हणून तुला बवाळायला आले तर तू माझाच अपमान करतोय. हे अक्का, अगं रडू नकाच बाई दिवाळीच्या दिवशी असं. हा तू ओवाळ बघ मला. पण मला बवाळणी पाहिजे. अगं तुझ्या भावाला कशाची बी कमी नाहीये. तू काय मागशील ते मिळेल बघ. तू ओवाळ तरी आधी. बघा पक्का ना? वाईट. आता माग ओवाळणी. मला एकच ववाळणी हवी आहे बघ. तो राणा आणि त्याच्या खानदानाचा सर्वनाश. मग तो राणा माझ्या आडव्यात जाईल असं माग ना तुझ्या देवाकडे. जोपर्यंत कोणी माझ्या आडव्यात जात नाही तोपर्यंत हा निवृत्ती कुणाकडे वाकड्या नजरेनं बघत नाही. ते काय मला माहिती नाही बघ. तो राणा आणि त्या गायकवाड घराचा सर्वनाश झाल्याखेरीज मी गप्प बसायची नाही.